गांधी कुटुंबावर सूडबुद्धीने करण्यात येत असलेल्या कारवाईच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आली। देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानीप्रमाणे वापर करून सूडबुद्धीने करत असलेल्या कारवाई विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले। मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी सरकार डरती है, ईडी को आगे करती है। मोदी सरकार डरती है, ईडी को आगे करती है। मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी अधिक माहिती दिली। आज 15 वर्षांनंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते। भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आदरणीय सोनिया गांधी असतील, राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशाचं प्रतीक आहे। त्यांच्या घराण्याने देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेली आहे, अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही। आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, आज सगळ्या मीडियावर तेच आहे। त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार प्रणिती यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी, राहुल गांधी मत डरो हम तुम्हारे साथ है, हे जनता तुमच्या बरोबर आहे, असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील, पण ते घाबरणार नाहीत। या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, श्रीदेवी फुलारे, सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हनुमंतू सायबोलू, नरसिंग आसादे, दत्तू बंदपट्टे, यनके क्षीरसागर, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, भोजराज पवार, रमेश हसापुरे, हारून शेख, सागर उबाळे, भीमराव शिंदे, अनिल मस्के, रामसिंग आंबेवाले, लक्ष्मीकांत साका यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।